नंदुरबार येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तसेच वेळेवर डीबीटी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या आवारात आंदोलन केले। गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। वारंवार तक्रारी करून औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे। त्यासोबत विद्यार्थ्यांची डीबीटी वेळेवर पडत नसल्याने विद्यार्थ्यांना इतर सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। त्यामुळे डीबीटी लवकर मिळावी तसेच मूलभूत समस्या लवकर सोडवण्यात याव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासनाविरुद्ध धरणे आंदोलन केले। जर मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। आम्ही गेल्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचे प्रॉब्लेम्स होते, त्यांना डीबीटीचे हप्ते वेळेवर पडत नव्हते, त्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यांना स्वच्छते संदर्भात पण बरेचसे प्रॉब्लेम्स होते। आपण तेही सॉल्व्ह करण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल आमदार रोहितदादा पवार यांनीही घेतली होती। पण दखल घेतली असून तरी मुख्याध्यापकांनी, प्राचार्य साहेबांनी काही ती मागणी पूर्ण केली नाही। पण आम्ही त्याचं परत ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही मागच्या 3 दिवसाआधी प्राचार्य साहेबांना, प्राचार्य महोदयांना आम्ही अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही 3 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण करू। पण त्यांनी त्या मागण्या काही पूर्ण केल्या नाही, म्हणून आज आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून एक त्यांना निदर्शन दाखवलं आहे आणि त्यांना मागण्या त्यांच्या होत्या आहे की त्यांना वेळेवर डीबीटीचा हप्ता पडत नाही आहे आणि त्यांचे वसतिगृहातले मूलभूत ज्या त्यांच्या सुविधा आहेत, गरम पाणी येणं, सोलर हीटर, त्यांचं वॉटर हीटर ते बंद आहे आणि बाकी बरेचसे त्यांचे मुद्दे होते। मानिसनकरिता मिर्झा आफिक, नंदुरबार।